लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड. आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. पश्चिम बंगाल सरकारचा आज शपथविधी सोहळा. कोलकातामधील ब्रिगेड परेड ग्राउंडवर सोहळा होणार. पंतप्रधान मोदी अमित शहांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार. शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोलकात्यात. तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेत अडचणी कायम. बहुमतासाठी थलपती विजय यांना 2 आमदारांची गरज. बीसीके पक्षाकडून पाठिंबा जाहीर, पण अद्याप पत्र दिले नाही, सूत्रांची माहिती. टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याच्या पत्रानं एक आमदार असलेला एएमएमके पक्ष आक्रमक. आमच्या आमदाराचं बनावट सहीचं पत्र राज्यपालांना दिलं, एएमएमकेचा दावा. पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन तक्रार दाखल करणार. केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. काँग्रेसकडून केसी वेणुगोपाल आणि रमेश चन्निताला यांचं नाव आघाडीवर. काँग्रेस हायकमांडची आज महत्वाची बैठक. कुणाच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची माळ पडणार याकडे लक्ष. प्रदेशाध्यक्षांविनाच महायुतीची समन्वय समिती स्थापन. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी आता मंत्रिस्तरीय समिती. भाजपकडून बावनकुळे आणि महाजन, शिवसेनेकडून उदय सामंत आणि दादा भुसे, तर राष्ट्रवादीकडून भुजबळ आणि मुश्रीफ समन्वय समिती. नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल सादर. आयोगाच्या शिफारशीनुसार कठोर आणि कारवाईचं आश्वासन. महिला आयोगाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना अहवाल सुपूर्द. निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात. धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. तर निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी. शिर्डी पोलिसांच्या चौकशी दरम्यान खरास साक्षीदारांवर चिडला. जमिनीच्या प्रकरणामध्ये मुद्दाम अडकवलं जात असल्याचं म्हणत खरास संतापला, सूत्रांची माहिती. आज पोलीस खरात न्यायालयामध्ये हजर करणार. मुंबईतील पायधुनीमधील चौघांच्या मृत्यू प्रकरणामध्ये ट्विस्ट. डोकाडिया कुटुंबियांच्या घरामध्ये सापडलेलं औषध उंदीर मारण्याचं नव्हे तर उंदीर पळवण्याचं. त्या औषधामध्ये झिंक फॉस्फाईड नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीमध्ये भूमिपुत्रांसाठी आरक्षण. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश. शासन निर्णय जारी. नसरापूर आणि चाकण म्हाळुंगे घटनेतील अत्याचार पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत मिळणार. कोर्टाच्या आदेशानंतर मदत जाहीर. तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून मदत दिली जाणार. डोंबिवलीमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा. नराधम बापाकडूनच पोटच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार. मानपाडा पोलिसांकडून आरोपीला अटक. प्रकरणामध्ये आईची भूमिका काय, या दिशेनं तपास सुरू. नागपूरसह परिसरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण. तापमानामध्ये 5 ते 7 अंशांनी घट. हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा. काल काही भागात अवकाळीची हजेरी. ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून दिली माहिती. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 1.5 रुपयांची वाढ. आता प्रति किलो 92 रुपये 25 पैसे मोजावे लागणार. अमेरिका इराण युद्धाचा गॅसच्या दरावर परिणाम. पुण्यातील मोरगाव, थेऊर आणि सिंधटेकमधील अष्टविनायकाची मंदिरं भाविकांसाठी बंद. देखभाल दुरुस्तीसाठी किमान महिनाभर मंदिरं बंद राहणार. नित्यपूजा मात्र चालूच राहणार. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक असणार. रात्री 12:30 ते पहाटे 4:30 या वेळेमध्ये बोरिवली भाईंदर दरम्यान मेगा ब्लॉक. तर मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असणार. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची सीडीएस म्हणून नियुक्ती. सध्या ते NSCS मध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत. सीडीएस अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे 2026 रोजी संपणार. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.